चला तर आजचा विषय हरवलेले आरोग्य. आज आरोग्य अवस्था भयावह झाली आहे. आपले आजी आजोबा, त्यांचे आई वडील व त्यांचे समवयस्क यांना कॅन्सर, मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब इत्यादी नावे माहीत सुद्धा नव्हती. बहुतेक लोक शेवटपर्यंत उत्तम आरोग्य लाभलेले होते. कदाचित कमी ऐकू येते, वाचताना थोडा त्रास होतो हे म्हणणारे भेटत होते. शेवटपर्यंत मेमरी स्ट्रॉंग असलेले नेहमीच भेटतात. त्यांच्या शेवटी चालत फिरत होतो. आज आमच्या आरोग्याची अवस्था भयावह झाली आहे. मधुमेही, हृदयरोगी व कॅन्सरचे रुग्ण महामारीप्रमाणे पसरत आहे. हे रोग देश, लिंग, धर्म, श्रीमंत, गरीब, वय कशाचाही भेदभाव करीत नाही. प्रश्न असा आहे की मागील 70-80 वर्षात असे काय झाले की आमची पिढी या सर्व रोगांनी ग्रस्त झाली आहे. हा प्रश्न संपूर्ण विश्वासमोर उभा आहे. युरोप व अमेरिकासारखे प्रगत देशात आधुनिक सोयी, तंत्रज्ञान आणि जगात सर्वात महागडी उपचार व्यवस्था असूनही तेथे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या पसरतच आहे. ही समस्या आता विश्वव्यापी झाली आहे. या प्रश्नांनी जगात अनेक विचारवंतांना भेडसावून सोडलं आहे. अमेरिकेतील डॉक्टर दी कॅपेबल, डॉक्टर नील बर्नार्ड, डॉक्टर जोएल फरमान, डॉक्टर डी लेन्स, डॉक्टर कार्डवे लॉसिन्स्टन, डॉक्टर मायकल गेगर, डॉक्टर गॅब्रिएल काउन्सन्स, जे आधुनिक मेडिसिन शास्त्राचे ॲलोपॅथीचे निष्णात तज्ज्ञ आहेत, त्यांनी गेली अनेक वर्ष संशोधन केले असता सर्वांना एकच उत्तर मिळाले: 4 उद्योगाची भरभराट. प्रामुख्याने 1970 नंतर संपूर्ण विश्वात औद्योगिकरणाची लाट आली. त्याचबरोबर पती पत्नी घरातून बाहेर पडले, अर्थात उत्पन्न दुप्पट झाले. स्वयंपाकघरासाठी गृहिणींना वेळ कमी पडू लागला. म्हणूनच तयार खाद्यपदार्थाची विक्री वाढत गेली. प्रामुख्याने 4 उद्योग भरभराटीस आले. नंबर 1 रेफ्रिजरेशन इंडस्ट्रीज, फ्रीज व कोल्ड स्टोरेज. 2 मांस, मीठ व दुग्ध उत्पादने, डेअरी उत्पाद. 3 प्रोसेस्ड फूड, फास्ट फूड व सॉफ्ट ड्रिंक, शुद्ध केलेले अन्न, रिफाइंड फूड्स. आणि 4 मेडिसिन, हॉस्पिटल, डायग्नोस्टिक उद्योग. वरील उद्योगांनी तर मानवी जीवनात मोठी क्रांती घडवून आणली. जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवून आणला. सकाळी उशिरा उठणे, व्यायाम न करणे, निसर्गापासून दूर जाणे, जास्तीत जास्त वेळ घर किंवा ऑफिसमध्ये राहणे, सूर्यप्रकाशापासून दूर राहणे, प्लास्टिक, ॲल्युमिनियम भांडी, प्रेशर कुकर इत्यादींचा उपयोग सुरू झाला. वेळेच्या बचतीमागे आरोग्याची नासाडी सुरू झाली. मुख्य कारण मांसाहार. संशोधनाअंती स्पष्ट झाले की आपल्या पिढीच्या आरोग्याची बळी घेणारे मुख्य कारण जनावरांपासून प्राप्त मांस व दूध, जे निसर्गाने आपल्यासाठी उत्पन्न केलेलेच नाही. मानवजातीचा जबडा, दात, तोंड, आतडी मांसाहार करण्यासाठी नाहीच. निसर्गाच्या नियमाप्रमाणे दुधाची निर्मिती ज्याच्या त्याच्या बाळांसाठी आहे, इतरांसाठी नाहीच. प्रत्येकाच्या दुधातील प्रथिने, प्रोटीन त्यांच्या शरीरवाढीस योग्य आहे, इतरांसाठी नाहीतच. त्याचप्रमाणे दूध फक्त मर्यादित वेळेसाठी उपयुक्त आहे. चालण्याफिरण्यायोग्य शरीर व खाण्यायोग्य दात वाढल्यानंतर दूध सोडून भाज्या, फळे, धान्यादी खाण्याचा नियम आहे. पण आपण जीवनभर अखेरपर्यंत दूध व दुग्धपदार्थाचे सेवन करीत राहतो. डॉक्टर नील बर्नार्ड म्हणतात की जनावरांच्या मांस व दुधातील कॅल्शियम, प्रोटीन्स मानवी शरीरासाठी अयोग्य आहेत. पाश्चात्य देशात जेथे सर्वात जास्त दुग्धपदार्थाचे सेवन केले जाते, तेथे हाडाची घनता फारच कमी आहे.
यावरून सिद्ध होते की जनावरांच्या दुधापासून आपली हाडे मजबूत होण्यात मुळीच मदत होत नाही. दुसरा महत्त्वाचा गैरसमज म्हणजे मांसाहाराने आपले आरोग्य उत्तम राहते. पक्षी व जनावरांचे मांस खाणाऱ्या मध्ये कॅन्सर व हृदयरोग अधिक आढळून आले आहेत. संपूर्ण अन्न आपण ज्या अन्नातून प्रोटीन, फॅट, साखर प्राप्त करतो, सोबत भरपूर फायबर, व्हिटॅमिन, मिनरल, अँटीऑक्सिडंट प्राप्त करतो, तेच आपल्यासाठी पूर्ण अन्न आहे. परंतु आधुनिक काळात आपल्याला न कळत सक्षम नसलेलं अन्न म्हणजे फायबर, व्हिटॅमिन, मिनरल, अँटीऑक्सिडंट रहित अन्नाची सवय झाली आहे. बाजारात मिळणारे सर्व तयार अन्न पदार्थासाठी आपण खूप जास्त पैसे मोजतो फक्त चवीसाठी. आपण खाद्यपदार्थ उत्पादकच्या जाहिरातीला बळी पडतो. वरील अत्यावश्यक घटकांच्या अनुपस्थितीत विविध रोगांना सामोरे जावे लागतं व ती कमतरता पूर्ण करण्यासाठी कृत्रिम औषधांचा आधार घ्यावा लागतो, ज्याचा पुरेपूर फायदा वैद्यकीय व्यवसाय, हॉस्पिटल व वैद्यकीय चाचणी करणारे उद्योग घेत आहेत. भारतात पुणे येथील डॉक्टर प्रमोद त्रिपाठी MBBS, डायबेटोलॉजिस्ट, मधुमेहातून मुक्ती या संस्थेचे संस्थापक अहोरात्र लोकांना आवर्जून सांगत आहेत की निसर्गाच्या नियमाचे पालन केल्यास मधुमेहींचा मधुमेह सहज परतवून लावू शकतो. उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल नॉर्मल होतो व हृदयरोगी सुद्धा मुक्त होतो. वाढलेले वजन सहज कमी होते. सर्व औषधांची गरज उरत नाही व सर्व हरवलेले आरोग्य प्राप्त होते. ब्लू झोन नॅशनल जिओग्राफी TV चॅनलने संशोधन करून जगात 5 असे निवासी प्रदेश शोधून काढले जेथे सर्व 100 पेक्षा अधिक वर्ष निरोगी जीवन जगतात. त्यांना लठ्ठपणा, ओबेसिटी, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग क्वचितच आढळतात. हे देश जगातील वेगवेगळ्या भागात, कॅलिफोर्नियामध्ये लिंडा निकोया येथे, कस्टोमो रिचा इटली मध्ये, रेडिनिया ग्रीसमध्ये, इकिरा जपानमध्ये, ओकिनावा वरील सर्व प्रदेशातील लोक शेवटपर्यंत स्वतःची पूर्ण कामं करीत राहतात. रिटायर्ड होण्याचा प्रकार नाही. सर्वात आश्चर्यजनक तथ्य हे आहे की या सर्वच्या खाद्यपदार्थांमध्ये पूर्ण समानता आहे. ते फारच कमी प्रमाणात मांस व दूध घेतात. त्याचप्रमाणे प्रोसेस्ड फूड मुळीच घेत नाही. मुख्यतः कच्च्या हिरव्या भाज्या, बीन्स, फळे, ड्रायफ्रुट्स, बिया, सीड्स इत्यादी घेतात. तेथे औषधी दुकाने व दवाखाने क्वचितच आढळतात. फायबरचे महत्त्व. दिवसेंदिवस आपण फायबर रहित अन्नाकडे वळत आहोत. पाश्चात्य देशात शून्य फायबर अन्न घेतात. बेकरी उत्पादनं, मांसाचे पदार्थ, दुधापासून तयार केलेले चीज प्रामुख्याने खातात. त्यामुळे त्यांच्या पचनक्रियेत बिघाड होतात. त्यांचे पोट 2-3 दिवस रिकामे होतच नाही. आपणही त्याचे अंधानुकरण करीत आहोत. आपली नवी पिढी बेकरी पदार्थ, पिझ्झा, चिप्स, डोनट्स, बिस्किटे, दुधाचे पदार्थ, शीतपेय इत्यादी तयार पदार्थ, प्रोसेस्ड पदार्थांना जास्त पसंत करतो. पोट वेळीच स्वस्त न खाल्ल्याने अन्न पोटातच सडते व विविध रोगांना भोगावे लागते. दाताचे आरोग्य. आपले व नवीन पिढीचे दाताचे आरोग्य दिवसेंदिवस खराब होत आहेत. आजच्या प्रमाणे दाताचे दवाखाने 30 वर्षापूर्वी नव्हतेच, परंतु मागच्या पिढीचे दात आपल्या पिढीपेक्षा उत्तम होते. शेवटपर्यंत दात न पडलेले लोक अधिकांश असत. संशोधकांनी सिद्ध केले आहे की पूर्वी आपण दातून म्हणजे लिंबाच्या काड्या वापरत असू. आपण
ऊस दाताने चावून रस घेत असू. आता आपल्या दातामध्ये ही शक्तीच उरली नाही. आपण आता मऊ पदार्थ चावून खाऊ शकतो. गम्स मसाज न केल्याने इतके नाजूक आहेत की दात त्यामुळे सहज रोगग्रस्त होतात. ब्रश, टूथपेस्ट यांच्या जाहिरातीने आपल्याला भुरळ पडली आहे. शिवाय साखर व गोड पदार्थाचे अधिक सेवन दाताची नासाडी करण्यास कारणीभूत आहे.